विचार माहिती आहे का? महाराज, तुमच्या मनातील विचार आम्हाला कसं बरं माहिती होणार? तेही खरं आहे म्हणा. माझ्या मनातला विचार तुम्हाला कसा कळणार? राजसेवक, महाराज, माझी धाकटी बहीण देवकी ती आता लग्नाला उपवर झाली आहे. ते मला जमतं का? ना असा जर विचार मनात आला ना तर उलटा टांगून तोंडातून काळीच बाहेर काढेल. लक्षात ठेव. सॉरी. राजसेवक, बोला महाराज. ताबडतोब देवकीला राजदरबारात हजर करा. काय रे? देवकीला राजदरबारात हजर करायचं. महाराजांनी हुकुम केला देवानीला बोलावणार. आशीर्वाद खाण्याच्या पुढे कल्याण असो. मला एकाची बोलवण्याचे कारण कोणते? देवकी, तुला राज दरबारात एकाएकी बोलवण्याचं कारण म्हणजे तू आता लग्नाला उपवर झाली आहे, तर तुझा लग्न लावून द्यायचा माझा विचार आहे. सगळा विचार आहे. तुमचा विचार तोच माझा विचार होय ना? काही हरकत नाही. देवकी, तू आता जा आणि मी सांगेन तेव्हा राज दरबारात पुन्हा हजर राहा. ठीक आहे दादा, येते तर. हा उभं राहिला होता सोडून फुकट गेला. प्रथम पूजेचा मान गणराया, प्रथम पूजेचा देवा मान गणराया. आलोच मराया, आलोच मराया. पाताळात गेलो तेथेही शांतता आणि मृत्यूलेखी गेलो तेथेही शांतता. पण मात्र कोठेच
कळीचे साधन सापडत नाही. हो, आलं लक्षात. मथुरेचा राजा कंस याची बहीण देवकी तिच्या लग्नाचा विचार करत आहेत. तेथेच आपल्याला कळीचे साधन सापडेल. नारायण 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 नारायण. गेटवरती कोण आहे? कंस महाराजांचे हवालदार आहे. त्यांना जाऊन सांगा की बाहेर ब्रह्मपुत्र नारद आले आहेत. ते आत येण्याची परवानगी मागत आहेत. ठीक आहे, जातो. जातो आणि महाराजांच्या तरी सदस्य प्रणाम असो. आशीर्वाद. बाहेर ब्रह्मपुत्र नारद आले, ते आतमध्ये येण्याची परवानगी मागतायत. जा जा आणि त्यांना आदरानं आतमध्ये घेऊन ये. तुम्ही या आदराने. हा. या या. राजा, तू कोणत्या विचारात आहे? नारद मुनी, माझी धाकटी बहीण देवकी ती आता लग्नाला उपवर झाली आहे, पण तिला शोभेल असा वर कुठेच सापडत नाही. नारद मुनी, आपण जर तिन्ही लोकी फिरत असता तर तुमच्या माहितीत एखादा वर असेल तर सांगा. नारायण नारायण. अरे कंस राजा, देवकीला शोभण्यासारखा एकच वर आहे, तो म्हणजे सुरसेन नगराचा राजा, त्याचा पुत्र वसुदेव. हाच आपल्या देवकीला वर म्हणून शोभेल. नारायण नारायण. काही हरकत नाही. नारद मुनी, या आपण. येतो तर. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देवा नारायणा, माझी नौका किनाऱ्याला ला. बोला महाराज. ताबडतोब सुरसेन नगरामध्ये जाऊन आशीर्वाद. मला एकेकी बोलवण्याचं कारण. वसुदेवा, अरे तुला इथे एकाएकी बोलवण्याचं कारण म्हणजे नारद मुनींच्या सांगण्यावरून मी तुला इथे बोलवणं केलं आहे. माझी धाकटी बहीण देवकी ही आता लग्नाला उपर झाली आहे, तर तिचं लग्न मी तुझ्याशी लावू इच्छितो. तर तुझं काय म्हणणं आहे? महाराज, मी एक गरीब गवळ्याचा मुलगा, आपली बहीण मला कशी बरं शोभेल? अरे वसुदेवा, योगायोग जुळून आले की गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्नच कुठे निर्माण होतो. पण महाराज, माझी एक अट आहे, जर ती तुम्ही पूर्ण केली तर मी या लग्नाला तयार आहे. वसुदेवा, अरे अशी कोणती अट आहे जी मी पूर्ण नाही करू शकणार? महाराज, मथुरेपासून सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोलाने म्हटला सजवला पाहिजे. काही हरकत नाही वसुदेवा, अरे तुझी अट मला मान्य आहे. वसुदेवा, तू आता जा आणि मी सांगेन तेव्हा राज दरबारात लग्नाच्या वराडासह हजर राहा. येतो तर महाराज. या आता का आजची फाशी आहे. राजसेवक, बोला महाराज. ताबडतोब भटजी काकांना बोलावून घेऊन या. पण त्याआधी सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोळ्यांनी मंडप सजवा. येतो तर मी. या. महाराजांना विचारून ये मुहूर्त कधीचा हवा येतो. थांबा. जा लवकर. काय रे भोट भेटला मला हा. महाराज, कोणता किती तारखेचा पाहिजे? कोणताही चालेल, कोणताही पण चालेल. शुभ असावा. शुभ असावा. काका, हो मुहूर्त कधीचा पण चालेल, पण शुभ चालेल असावा. ना. माझ्याकडे मुहूर्त 12:30 आहे. नक्की का? राजसेवक, बोला महाराज. ताबडतोब वसुदेव आणि देवकीला इथं लग्नाच्या वरातीसह हजर करा. ठीक आहे.
तुम्ही इथे राहा नंतर मागे बरं का? अरे उलटा झाला तो बोलला आतमध्ये जाऊ की? राजसेवक अरे इकडे आहे ना बरोबर आहे सर्वांना अक्षता मिळाले ना ए आपल्याला मिळाला ना हा. सर्व वराडी मंडळींना अक्षर मिळालं का हो शुभमंगल देवकीची वरात आपल्या नगरातून मोठ्या आनंदाने मिरवा. चालेल चालेल आलं ना वरात आता निघाली. हा चला या आमच्या पाठीमागून या अरे कौसा तुझ्या बहिणीची वरात मोठे फाटाफाटाने पार पडले आहे पण देवकीच्या पोटी आठवा येणारा बालक देवकीच्या पोटी आठवा येणारा बालक तुझा हाड वैरी आहे तुझा हाड वैरी आहे कौसा सावधान सावधान काय ऐकतोय हे मी? काय ऐकतो देवकीच्या पोटी होणारा आठवा मूल आणि तो माझा वैरी नाही, हे कदापि शक्य नाही. राजसेवक वरात जसे सुरसेन नगरात नेले तसेच पुन्हा या मथुरेत घेऊन या. हे काय मला ताबडतोब जा. ये बाबा वसुदेवाई महाराज जशी वरात घेऊन गेलो तशी परत घेऊन आलो. देवकी, आकाशवाणीने मला जाग दिले की तुझ्या पोटी होणारा आठवं मूल आणि तो माझा वैरी नाही, ते कदापि शक्य नाही. जर मूळच तोडला तर खांद्या आपोआप हातात येतील. तेव्हा याच संशयीनं मी तुझा अरे मला जेवढी मुलं होती तेवढी विषय स्वाधीन करेल. अरे मग तर झाले ना. राजसेवक महाराज देवकीला बंदीशाळेत टाकून या वसुदेवाचा कडेलोट करा. येतो तर मी. अरे काय जोड रे
वसुदेवाचा कडेलोट केला का? हो पांगलवाडी तिथं खाली खडपात नेला वरनं लोटून द्या सेवक बोला महाराज मग हा इथे पुन्हा आला कसा? आपल्या पायाला आला. पण हे आपल्या पायाने आला. या सेवक याला ही बंदी शाळेत टाकून 12 दरवाजांना 12 कुलप लावून राजशास्त्रीचा कडक पहारा ठेवा. येतो तर मी. या एवढा जीव मिळाला तेवढा वरटतो. याला कुत्र्यावर काम करून येतं. बाबा, आणि माझ्या रंगेला आवाज आला तर आम्हाला उठवायचा. राज सेवक बोला महाराज आपला पारा कसा काय चाललाय? आमचा पारा आहे की गुलाबाचा गुलाबाचा चाललाय. बंदी शाळेची काही माहिती? बंदीशाळेची माहिती आता घेऊ नको ना. हा ताबडतोब. आता काम कर ना त्यांना ते करू सारखं राज बाहेर सेवक जातो ताबडतोब जा. जातो हे लक्षात नाही सावकार हे झोपलेला नाही काय बोलली माहिती? हा जातो हा सांगा बघा ह्या पोर आहे ना भारत धरतीला कन्या झाली आहे. काय हो देवकीला कन्या झाले? राज सेवक बोला महाराज ताबडतोब देवकीकडून ती कन्या घेऊन या. ठीक आहे महाराज घेऊन येतो. भेटी 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 कन्या इकडे भे चल महाराजांचा हुकुमत आहे तसा भेटी कन्या इकडे महाराज भेटी कन्या भेट नाही. काय देवकी कन्या देत नाही? हो का वसुदेवाला सांगा तू कबूल केलं होतास की जेवढी मुलं होतील तेवढी तो माझ्या स्वाधीन करेल म्हणून. जा ताबडतोब. जातो जा भेटी भेटी कन्या इकडे भेट भेट रडताय रडताय महाराज विद्या कन्या राज सेवक या ती कन्या इथे. हरटा मला फसवतो काय? मला फसवलंस काय? राज सेवक बोला महाराज त्याचा मीच शिरच्छेद करतो. मी करणार आहे दिवसाला वेगळं करणार तुला. जरा मेरा आराम करतो. आराम मी पण आराम लय संताजी आता उतार आलेला आहे. आराम करूया. हे आपणास आठवत भूत झाले आहे. ते येताना ठेवता मी ते गोकुळात घेऊन जातो. अरे कौस महाराजाने आपली 6 बाळं शिळवर आपटून ठार मारली. अगं देवकी, ह्या तरी बाळाला आपला जीवदान द्यायला पाहिजे. देवकी, दे ते बाळ माझ्या. चाललो मी मथुरा सोडोनी चाललो मी मथुरा सोडोनी चाललो मी मथुरा सोडोनी चाललो मी मथुरा सोडोनी चाललो मी गोकुळ नगरात चाललो मी गोकुळ नगरात चाललो मी गोकुळ नगरात बाळाच्या अंगठाला पाण्याचा स्पर्श झाला. यमुनेने मार्ग मला दिला, यमुनेने
तेथे ठेवीला कन्यानी घेऊन निघालो 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 कन्यानी घेऊन काय करावे? अजून सुद्धा राक्षसीवर राजसेवक झोपी गेले आहे. चांगली नामी संधी चालून आली आहे. हा तर दैव योगच म्हणावा लागेल. बंदीशाळेकडे जाण्याचा मार्ग मोकळा आहे. बोला महाराज. मारा करताय की झोपा काढताय? महाराज पारच करी येतो पण ती जागरणीच्या मुळे जरा बसलो इथं खाली ना ती झोपची जागरण झाले आणि हे राक्षस यांना इथे झोपा काढण्यासाठी ठेवलंय का? अरे ही बघ दादा बघ दांडका घाल. राजसेवक बोला महाराज. ताबडतोब बंदीशाळेत जाऊन बंदीशाळेची माहिती घेऊन या. हे काय मला आत्ता जातो. जा. महाराज महाराज जयंतीला परत कन्याच झाले. काय? होय. याही वेळी देवकीला कन्याच झाली. राजसेवक बोला महाराज. ताबडतोब जा आणि देवकीला जगाली कन्या माझ्या स्वाधीन काय म्हणून. हे काय महाराज जातो. काहीतरी गडबड आहे. याही वेळी देवकीला कन्या देवकी नाही. देवकी घ्यायची कन्या इथे. आता घ्यायची देवकी. महाराज देवकी कन्या घेत नाही. देवकी कन्या देत नाही. नाही दे. पाहतो देवकी कन्या कशी देत जाऊ नाही. तिकडे जाऊ. देवकी बरोबर माझा स्वाधीन काय. वसुदेवा अरे तू कबूल केलं होता. जेवढी मुलं होतील तू माझ्या स्वाधीन करशील म्हणून. नाही देवकी या कन्येला जगत नाही. हे ती कन्या नाही. केवढ्या बाळाला जीवदान दे रे जीवदान दे रे दादा. जीवदान दे रे.
सेवक बोला मला पाप आणि पुण्याची भीती मला नाही, आम्हाला वाटतं. त्या बाळाला हीच मारून टाकतो. म्हणजे मारा नाही तर काय करता? आमच्या